हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. अर्जुनु कृष्ण परमात्माक तुगल विशेष रूप म्हाका दाखयतवाय म्हण हांव योग्य म्हूण दिसलें तूं म्हाका तें तुगेलें विश्वरूप दाखोवपा म्हणटना कृष्ण परमात्मा ताका तागेलें विराट स्वरूप दाखयता. तें उग्र भयंकर जावन आशिल्लें तें परमात्मालें विराट स्वरूप पळोवन अर्जुन सांगता, हे परमात्मा, तूं म्हाका तुगेलें तें सुंदर जावन आसूचें, पळोवचें भारी सौम्य जावन आसूचें, तें चतुर्भुजधारी किरीट, गदा, चक्र सकट धरून घेवन, किरीट घालून घेवन गदा, चक्र, पद्म, शंख धरलेलें तसलें तें तुगेलें चतुर्भुजाकाराचें चंद्रूप म्हाका तूं दाखय देवा. हें नाका, म्हाका भंय जाता म्हूण सांगता. तेदन परमात्मा सांगतकय, अर्जुना, हांव तुका तुगेले वयरी प्रसन्न जावन म्हगेलें एक स्वरूप सामर्थ्यान हांव तुका दाखयलें हें रूप. म्हगेलें उग्र भयंकर संहारक रूप हें कोणाक दाखयलें ना. सगळे जगत्यार येद्दोळू तुका दाखयलें जाल्यार तूं भिवका म्हणना. म्हगेलें हें रूप पळोवन हांव तुगेले भक्तीक प्रितीक मेच्चोवन तुका हांवें रूप दाखयलें विना तुका भिवोका म्हूण न्हय. तशें जावन अर्जुनाक ताणें म्हणलेले वरी ताणें एक विश्वरूप एक अभूतपूर्व जावन आशिल्लें ब्रह्मा दाखयले नंतर अर्जुनाक तें विश्वरूप दाखयलें म्हूण आमी म्हणयत. भुलोकांत येद्दोळ तें कोणेंय पळय न्ही अर्जुना म्हूण कृष्णान सांगिल्लें. ते बद्दलची अर्जुनाक कृष्णान दाखयलें तसलें विश्वरुपांत भीष्म, द्रोण इत्यादी कृष्णाले तोंडा भितर ताणें तें विश्वरूप जावन गिळची तसलें पुरे दाखयलें पळय. तसलें रूप कृष्णान कोणाक दाखयना. ताचे पयशे फुडें विराट स्वरूप कृष्णान ब्रह्मा दाखयला. ताजे नंतर शांती संधानाक येताना धृतराष्ट्रा सभे दाखयला. आवसुक 2 पंत दाखयला यशोदेक. जाल्यार इतलें उग्र भयंकर रूप सर्व जनान त्या कृष्णाले कोरे दाडे शिरकुचे करकरी खावचे हे पुरे दाखयले कृष्णान अर्जुना मात्र. तशी ब्रह्मांड पुराणांत सांगताची कसं म्हण विश्वरूपम प्रथमतो ब्रह्माप्यस्य चतुर्मुखः तत्शतांशेन रुद्रस्तु तत्शतांशेन वासवः. चतुर्मुख ब्रह्मान सर्वे विश्वरूप पळयल्लें. सृश्टी कशी करचें म्हणटा चतुर्मुख ब्रह्माक विश्वरूप दाखयलें नवें. तांकां दाखयलें विश्वरूपा पशी 100 वांटो उणी रूप रुद्रान पळयलेलें. यथा इंद्रेण पुरा दृष्टम अपश्यत सो अर्जुनोपि सन्न तदन्ये क्रमयोगेन तत् शतांशादिदर्शिनः. म्हळ्यार रुद्रान पळयलेले पशी 100 वांटो उणें इंद्रान पळयलें. इंद्रान तागेलें मूलरूप म्हळ्यार इंद्रू, तें मूलरूप आशिल्लें आतां अर्जून जावन अंशरूप जावन येयला तो. तशी इंद्रान इंद्र जावन आसतना पळयलेलें तितले प्रमाणार अर्जुनान आतां अर्जून रुपांत पळयलें. आनी व्हरलेलें कोण सकट पळयल्यार 100 वांटो उणी जावन पळोवचें म्हूण सांगताचें. तात्पर्य निर्णयांत आचार्य मध्व. तशी आतां अर्जुना पशी उत्तम आनी उत्तम जावन आशिल्लें आनी अर्जुना पशी उत्तम साधक आनी उणें साधन हिंतू तांणी विश्वरूप येद्दोळ तें पळयलां. आतां भीष्म द्रोणादीक विश्वरूप दाखयलां आमकां कळटा. जाल्यार कोणाक कशी त्या परमात्मा विश्वरूप दिसला ते तांगेले योग्यतेक अनुसार जावन म्हूण म्हणयत. शिवाय पुराय जायना एक प्रमाणार विश्वरूप दिसला म्हूण सांगूं जायना. तशी आतां कृष्ण सांगता, न वेदयज्ञाध्ययनैः न दानैः न च क्रियाभिः न तपोभिः उग्रैः एवं रूपः शक्य अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरु प्रवीरा. हे कुरु प्रवीरा म्हणटा. कुरुवंशांत तो एक कसं म्हणटाची श्रेष्ठातिश्रेष्ठ जावन आशिल्लो.
कुरुवंशाच्यो गंडोगली जावन आशिल्लो, श्रेश्ठ जावन आशिल्लो. ह्या भुलोकांतो म्हळ्यार इंद्रलोक म्हणलें, ह्या भुलोकांतो तूं न्हय अशी विंगड कोणाकय मेगेली हे रूप दिसच्या साध्य ना म्हूण सांगून म्हणटा. कोणा साध्य ना, कसंच कडेन केल्यार साध्य ना म्हणल्यार कृष्णान न वेद यज्ञाध्ययनैः वेदाध्ययन करून जवो यज्ञ कार्य केलेल जना जाल्यार हें रूप पळोवचें जायना. न दान न क्रियैः दान केलेल्या जनाकय मेगेल विश्वरूप पळोवचें मेळना. न क्रियैः म्हळ्यार कर्म धर्मयुक्त कर्म कोण धर्मिश्ट म्हणलेल्या जनाकय परमात्मा विश्वरूप पळोवच्याक मेळना. तितले वे उग्रैः तपोभिः भारी एक कट्टुनिट्टू दवरून घेवन व्रत नियम सकट दवरून घेवन तपस्या करतले जनांकय तो दिसना. इत्याक म्हळ्यार अर्जुन परमात्माल प्रितीचो भक्त तो. परमात्मो भक्तांगेल प्रीतीक ಒಲುವನು ತಂಗೆಲ್ಲ ಎತ್ತವಿನ ಓಡ್ एक यज्ञ याग केला, दान धर्म केला, तप स्वाध्याय प्रवचन कसले परमात्मा प्रीती देवचे खंयचे कामय कोरनो प्रीती नानतले रे परमात्मा थंय ಒಲ್ವನ. तशी परमात्माले प्रीतीक पात्र जायनी म्हण जाल्यार तांकां कोणाकय परमात्माल दर्शन पळोवच्याक साध्य ना. म्हणले नंतर विश्वरूपा विशयी उल्लचासवे नंचिना. परमात्माक सर्वोत्तम म्हणटाची, सर्वतंत्र स्वतंत्र म्हणटाची. तसले परमात्माले एक रूप दर्शन भाग्य पुरो जना मेळटलें म्हणून मेळना म्हणलें खंडीत. कोणकी एक योग्य तशिले पात्र तशेल ಸ್ವಲ್ಪ जनां मात्र परमात्मा दिसत. ताचे कधी ताण सांगचे वेदाध्ययन वेद अध्ययन करचे कसल्याक म्हळ्यार परमात्माल चिंतन समजावन मेळचे कत्र. तशी सम्यक रीतीर वेदाध्ययन करून परमात्माल तत्वज्ञान पावल्यार दान सर्व नमुने दान करून दानाक अपास आमकां दान दिलें कत्र हें मेळका तें मेळका म्हूण लेखना शिरपत्याक निश्काम दान म्हणटाचे. त्या केलेले जना जाल्यार यज्ञ याग व्हड यज्ञ जतना त्या कश्टार यज्ञ याग सकड करताची. मागीर सत्कर्म उग्र तपस्सू खंयचेय असो विश्वरूप दर्शन जावच्याक साध्य ना म्हूण म्हणलेलें रितीर सांगिल्लें न्हय तें. आतां वेदाध्ययन दान यज्ञ सत्कर्म उग्र तपस्स कसं केल्यार विश्वरूप दर्शन साध्य जायना म्हणून त्या अर्थार सांगिल्लें न्हय. हांगा परमात्मान कशें सांगचें म्हळ्यार हाजे पयशे फुडें अर्जुनान दृष्ट्वा प्रतिव्योरिदम अंतरम ही म्हूण सांगतना दृष्ट्वा अद्भुतम रूपम उग्रम तवेदम लोकत्रयम प्रव्यथितम महात्मन म्हूण म्हणला भगवद्गीतेन. तो म्हळ्यार लोकत्रयम तीन लोक आसूच सर्व जनाक म्हूण सांगना नातला रे. कृष्णाले ಸ್ವಲ್ಪ भक्त असताची तांकां मात्र दर्शन मेळचें साध्य जाल्लें म्हूण सांगून म्हणल्यार बरें जालें न्हय. जाल्यार गीता तात्पर्यांतू आचार्यान सांगला कसं म्हळ्यार वेदादिभिः अपि त्वत् अवरेण एवं द्रष्टुम अशक्यम. हे यज्ञ वेदाध्ययन दान तप कर्म सकड करून अर्जुना तुगेल्या पशी उणी साधन केलेल्या जनाकय म्हाका पळोवच्याक अशक्य म्हूण म्हणलेलें लेखू करा. जाल्यार कसल केल्यार यज्ञ याग दान वेदाध्ययन तप कसल सकड केल्यार परमात्माक त्या विश्वरूप दर्शन मेळोवंक परमात्माला साध्य ना म्हूण तो सांगता. म्हळ्यार अर्जुना पशी उणी साधन केलेले जनाक म्हाका पळोवच्याक अशक्य म्हळ्यार अर्जुनाल साधना वरलेले ब्रह्मादी देवतेंक पळयल्यार अर्जुनाल साधन मस्त उणेंच म्हूण दिसता पळय. तशीच तसले तशें जावन तुका पळोवचें मेळ्ळें म्हळ्यार तुगेले वयर म्हाका मस्त प्रीत आशिल्लें. तशें जावन तुका म्हगेलें विश्वरूप पळोवचें मेळ्ळें. तुकाय म्हगेले वयर मस्त प्रीत आसा तशें जावन साध्य जालें. नानातले सामान्यांतय सामान्य जनांक केन्नाय विश्वरूप दर्शन पळोवचें मेळना म्हूण सांगून कृष्ण सांगता. मागीर म्हणटा मा ते व्यथा मा च विमूढ भावो दृष्ट्वा रूपम घोरमीद्रं ममेधं व्यपेतभिः प्रीतमाना पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य. हे अर्जुना म्हगेलें भयंकर रूप पळोवन तुका कळवळ जातवे ते जेवचे नज दिग्भ्रांती जातवे तेवय जेवचे नज. भंय पुरे सोडी संतोशान म्हगेलें हें रूप पळय म्हूण सांगून
कृष्ण अर्जुनाक सांगता, अर्जुना शत्रू संहारक जावन आशिल्ले मिगेल हें रूप पळोवन कोणा जाल्यार घाबरी जाता, भंय जाता. तुका भंय सोडून म्हाका तुगेलो असोच सर्व भंय सोड मिगेल हें चतुर्भुज रूप तुका इश्ट जालेले ते पळयात तूं म्हूण सांगून कृष्ण सांगता. अर्जुन सांगता न्हय अर्जुनाक कृष्ण सांगता मिगेल हें संहारक जावन आशिल्ले, क्रूर जावन आशिल्ले, अनंत बाहू उदरवक्त्र नेत्रम म्हणला पळय तशें अनंत पोट, बाहू, तोंड, नेत्र सगळ्या सुತ್ತसले अद्भुत रूप पळोवन तूं आतंक पावू नका, तूं भिवू नका, तुका मोह, भय, मौढ्य कसलें नाका. भय सोडून संतोष मनारी तूं जाय म्हणलें रूप पळय. तूं खंयचें म्हणलेलें चतुर्भुजधारी जावन आसचें रूप म्हाका दाखोवका म्हणलें न्हू तेंच पळय. ताचे खातीर विष्णू सहस्रनामाक परमात्माक भयकृत भयनाशनः म्हणचें. म्हळ्यार भंय, क्रोध, मोह पुरे दिवची परमात्मानच आमकां. आमगेले मनांतू हें पुरे भावना आज करची परमात्मानाची. म्हणून त्या भावना निवारण जावका म्हणलें तवय करचें परमात्मानाची. भयकृत भयनाशनः, क्रोधकृत क्रोधहर्ता अशें पुरे आमी विष्णू सहस्रनामांत म्हणटाच पळय परमात्माक. जाल्यार हांगा कशें जाता तें म्हळ्यार अम्मा तिगेले चेडवाक भंय जाता. त्या चेडवा भंय जातना ती अम्मा जालेली कसं करता, अम्मा म्हाका ते काळका वचा भंय जाता, म्हाका भायर एकल्याक वचा भंय जाता, म्हाका हांगा घरा भितर न्हाणे आसलें ते वचा भंय जाता चेडवांक. तशी जाल्यार हांव कितली सांत्वन करता चेडवाक. भंय आसचेनाची चेडा पट्टी ते भंय म्हणलेलें ना. भंय म्हणटले जेन्ना राम नाम म्हणल्यार जाल्लें भंय निवारण जाता. राम नाम म्हणली म्हूण जाल्यार खंयचे कश्ट लागना अशें पुरे आम्मा सांत्वन करून मोगान त्या चेडवाक चांग वाट दाखयत पळय राम नाम म्हणची तसलें. तशीची हांगा कृष्ण अर्जुनाक भिवू नका तूं म्हूण सांगून वचून चेडा सांगल्या वरी सांगून तो आमी गेली तुवें जय म्हणलेलें एक रूप तूं पळय म्हूण सांगून सांगता. तत् एव देवरूपं दर्शय तेन एव रूपेण चतुर्भुजेन म्हूण सांगून हेंचे अध्यायाचे 45-46 श्लोकान तूं सांगिल्लस. थंय अर्जुन परमात्मा हें चतुर्भुजाचें रूप सुरवेक पळयलां म्हळ्यार कळटा. तत् एव तेन एव रूपेण तत् एव देवरूपम म्हूण म्हणलां पळय. तेंची देवता रूप म्हाका पळोवका, तेंची देवरूप म्हाका पळोवका म्हणटा. आनी तेन येन रूपेण चतुर्भुजेन म्हळ्यार तुगेलें तें चतुर्भुज रूप म्हूण सांगून सांगिल्ल्याकार सुरवेकची अर्जुनान परमात्मा हें चतुर्भुज रूप पळयलां म्हूण आमी लेखूं येता. तशी आत्तां हेंच सांगता श्लोकांत देव मे रूपम इदम म्हणून. तशें हांव सुरवेक दाखयलें चतुर्भुज रूप तुका दाखयता म्हूण सांगिल्लें म्हण की हांगा अर्थ येता. तशें तेन्ना संजयो धृतराष्ट्राला सांगता की इत्यर्जुनं वासुदेवः ततोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः आश्वासयामास च भूतं एनं भूत्वा पुनः सौम्य वपु महात्मा. संजयो धृतराष्ट्राक आतां सांगतरस इतले वेळ ताण पळयलें तशी धृतराष्ट्रा सांगतर आशिल्लो. आतां हें अध्याया कडेन वापस तो धृतराष्ट्राक कसो सांगता म्हळ्यार वासुदेव परमात्मा अशी सांगतची वापस अर्जुनाक मिगेल स्वकम रूपम मिगेलें स्ವಂತ रूप पळय म्हूण सांगून दाखयत काय. तो महात्मा जाल्लो कृष्ण अशी वापस सौम्य रूप घेवन ते भिल्लेल अर्जुना सांत्वन केल्ली पळय ताणें. वासुदेवा म्हूण एक संबोधन केलें. इत्याक म्हळ्यार वासुदेव वासू म्हळ्यार ताका ताणेची दाखोवन घेवका जावो ताका ताणेची आवरण करून घेवचें. कोणाक ज्ञानींक तो दाखोवन घेता, अज्ञानींक पुरय तो एक आवरणा भितर बसल्या वरी करून घेता. तशी हांगा तो वासुदेव म्हळ्यार संबोधन करून आपयलें ताणें कृष्णाक. हांगा वासू म्हळ्यार सांगली न्हय तो ताका दाखयना नशी तो एक मायेचें आवरण घालून घेवन आशिल्लो. तशी आमी केन्ना हें संवसार बंधन म्हळेलें 15 हर्डल्स म्हणटाची. 15 आमकां एक गांठीशी सोडून घेवची. कसले तें म्हळ्यार पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचभूत प्रकृतीचें हें शरीर
ते ज्ञानेंद्रियाक पशी चड कर्मेंद्रिया वश जावन मनशान काम करची चड हांगा. तसल वेळाक हे वासुदेव म्हूण म्हळें संबोधन केलें री आमी ताका परमात्मा तूं मायेंत आमकां घाल नका, तूं कोण म्हण आमकां दाखय, हें मायें दुखून आमकां मुक्त करी म्हूण सांगल्या बरी जाता. तशी केन्ना आमी ह्या संसार बंधनाचे 15 गांठी सोडोन घेवन समाधी स्थितीन तूं परमात्माक जिवात्माक समाधी स्थितीन तूं आपण कोण म्हणून जीवात्मा उठो असोचे परमात्माक कोण पळोवन घेतकी तदन ताका परमात्माल साक्षात्कार जाल्ले म्हणीत. ह्या स्थितीन तूं परमात्मा देव जावन दिसता. परमात्माक पळोवका म्हणजे सुरवेक आमी कोण खंय दुखून येयले, कसं कत्र येयले, आमगे जिवनाचे उद्देश कसले हें कळूक प्रयत्न केल्वे, इतले आमकां मनान तूं ज्ञान आयल्वे, त्या वेळाक आमी परमात्माक पळोवेत. आनी कसं म्हळ्यार आमी आनी परमात्मा मध्येन तसोच्यो एक पडदो कसले म्हळ्यार पंचकोशात्मक देह म्हणटाचे अन्नमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश, ज्ञानमय कोश आनी मनोमय आनंदमय कोश म्हणटाचे. हे 5 कोशाचे हें शरीर, तें शरीर पंचकोशात्मक शरीर, त्या शरिराक एक आवरण, मायेचें आवरण वासू. मागीर परमात्मा पळोवचें, ते वासुदेव म्हूण म्हणलेले एक परमात्माले नांवाचें एक विश्लेशण. तशीची आवसू चेरडाक जोर कसले बाद दिल्यार कळका कुडा घालता. ते शिक्षा दिवका चेरडान बुद्धन जावका म्हूण म्हणलेले एक आवसलो उद्देश. जाल्यार कळका कुडा घालता तेन्ना चेरडू भित्ता रडता, व्हडवडान रडता भिवन. आवसो कळटा हें मस्त भिल्ला म्हूण. तेदन कसं करता, कळका कुडा बागिल काडटा, चेरडाक वापस भायर करता आनी सांत्वन करता. पळय ती कळका कुडा दवरलेली कोणें, तिणेची लुटी करता. कळका कुडा दुखून काडलेली कोणें, तिणेची पाप दिसून. तशीची परमात्मा तशीची. आमी कसले चुकी केल्ले म्हूण जाल्यार वापस आमकां जनन मरण सुद्दां तसली ह्या शरीर दिवयसिता. ह्या शरिरांत कसले चांग केले म्हूण जाल्यार आनेक जन्म आमकां चांग मेळटा. तशी हें अर्जुनाक विराट दर्शन दाखयलें, ताका भंय जाल्ले आत्त तो म्हाका तुगेलें चतुर्भुज रूप दाखय देवा म्हूण सांगता पळय. तशी हांगा स्वकम रूपम दर्शयामास म्हूण म्हणलें. तसल्यार विश्वरूप परमात्माल न्हय मेते ताण मागीर तागेले वय तशें सांगता म्हूण ना न्हय. ताण कसं म्हणलें स्वकम रूपम दर्शयामास, तुका मिगेल रूप दाखयता. मिगेल रूप दाखयता म्हण स्वकम रूप म्हूण म्हळ्यार चतुर्भुज जावन सुचे तागेल रूप. तशें जाल्यार हे विराट स्वरूप तागेल न्हय म्हूण आमी सांगचें ना. तशी स्वकम म्हळ्यार विश्वरूपय ताणें करून घेतिल्लें. तशी परमात्मानाची तागेलें कृष्ण रूपय केलेलें. तशी स्ववत क्रियते इति स्वकम, मिगेलें म्हूण दाखोवचें एक रूप, तें स्वकम. विश्वरूपम अज्ञानम स्वरूपवत न दर्शयती. अज्ञजनाक म्हळ्यार पामरांक विश्वरूप तो दाखयना, पामरांक दाखयना तो. तसल्यार अर्जुनू तो ज्ञानी इंद्रांश संभूतू, तशें हांव अर्जुनाक परमात्माले विश्वरूप पळोवच्याक मेळ्ळें. ज्ञानींक मात्र परमात्माल विश्वरूप पळोवच्याक मेळटा, सामान्य जनांक पळोवच्याक मेळना. विश्वरूपम अज्ञानां स्वरूपवत न दर्शयती. तशी अज्ञांक विश्वरूप तागेलें म्हूण सांगून दाखयना तो. स्ववत क्रियते इति स्वकम, मिगेलें रूप म्हूण सांगून सृश्टी करून घेवचें, तशें चावन तें स्वकम म्हूण म्हळें. तशीची आत्त कृष्णरूप मात्र स्वकम म्हळ्यार विश्वरूप न्हय. विश्वरूप विंगडच म्हूण आमी लेखल्यार अर्जुनान तसल्यार सुरवेक द्रष्टुमिच्छामी ते रूपम म्हूण इतक सांगिल्लें. म्हळ्यार देवा तुगेले एक विशेष रूप हांव पळोवका, विभूती रूप हांव पळोवका म्हूण सांगून द्रष्टूम इच्छामी, तुगेलें विराट स्वरूप हांव पळोवका म्हूण म्हणलें आशी म्हूण अर्जुनान सांगलें. तदना स्वकम म्हूण म्हळ्यार खाली कृष्ण रूप न्हय, विराट स्वरूपय तागेलेची म्हूण म्हळ्यार आमकां हांगा कळटा. तशी जाल्यार हें कोणालें म्हूण म्हळ्यार सामान्य जनाल दृश्टीन तो अवतार रूप आनी विश्वरुपाक भेद आसा. जाल्यार निजावन आसपा ना. ज्ञानीक गोतस्ते अर्जुनूय ज्ञानीची इंद्रांश तो म्हणटन ताका निजावन गोतस अवतार रुपाक आनी कृष्ण रुपाक कसले भेद ना म्हूण सांगून. जाल्यार
अवतार रूप म्हळ्यार कृष्ण रूप विश्वरूप उत्तम तागेले कृष्ण रूप सौम्य विश्वरूप भीकर म्हणून उत्तम न्ही त्या परमात्माले सर्वोत्तमत्व परमात्मा म्हळ्यार कसल व्याप्त तो परमात्मा कसल सकड करता परमात्मा तिनी वेळाचे भूत भव्य भवत प्रभू म्हणटा पळय तशी त्रिकालांतू ही परमात्मा समर्थूची तक्का गोत ನನ್ನ तिल कसले ना सर्व ताणे करचे हे पुरे कळका जाल्यार विश्वरूप पळोवका जाता कृष्ण रूपांतू आतां पळय अर्जुनाक कृष्ण रूपई विश्वरूपई परमात्मालेच म्हणून गोत्तशील दिकून द्रष्टुमिच्छामी ते रूपम ऐश्वर्य म्हणून म्हणलेलें न्हय तशें जाल्यार दोनीय ताका देवाले रूप म्हूण गोत्तस जाल्यार अर्जुन इंद्रांश जाल्यार देखून ताणें कृष्ण रूपार आसतनाय तितलो समर्थ देव विश्वरूपार आसतनाय तितलो समर्थ म्हणून गोत्तस ताका जाल्यार विश्वरूप परमात्माले विशेषता दाखयता कृष्ण रूप परमात्माले सामर्थ्य पुरे तंतू तितले अडक जावन आसा विश्वरूपासूचे सामर्थ्य चतुर्भुजधारी देवाल रूपांतूय आसा जाल्यार ते दाखयना आमकां भायरच्यान ते चतुर्भुज सौम्य रूप दिसता जाल्यार तागेलें उत्तमत्व कसलें म्हळ्यार विश्वरूपांत कळटा तशी देवान तें सांगतना अर्जुन सांगता देवा लागीं दृष्ट्वा इदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन इदानीमस्मि संवृत्तः सचेता प्रकृतिं गतः हे कृष्णा तूं आतां म्हाका चतुर्भुज रूप दाखयलें न्हय तूं मनशाल म्हणके दिसचें हें तुगेलें सामान्य रूप पळोवन म्हाका भारी संतोश जाल्ले समाधान जाल्लें हांव सुरवेळ कितली स्वस्थ मनाचें आशिल्लें पळय तशी जाल्लो हांव म्हणटा तो किंचित मनुष्यवत दृश्यमानत्वात् मानुषम रूप म्हळ्यार कसलें आमगेलें म्हणके पंचभूतात्मक शरीर सुचवें देवालें न्हय किंचित मनुष्यवत वत दृश्यमानत्वात तो मनशाल बरी दिसता देखून ताका मानुषम म्हणजे मनशाल शरिरा वरी तागेलें शरीर दिसता मानुष रूपम म्हणजे शिवाय मनशाल म्हणके पांचभौतीक शरीर तागेलें न्हय आनी जनार्दना म्हण आपयलें अर्जुनान जनार्दना म्हळ्यार प्रळया कालांतू संहार करता देखून ताका जनानाम अर्दयती इति जनार्दन आनी जन म्हळ्यार सज्जन मांदरवे दुर्जन असत न्हय ते जन एक अर्थारी जनार्दन म्हळ्यार प्रळय कालांतू सर्व जनांक संहार करता देखून जनार्दन दुष्ट जनाक नाश करता देखून जनार्दन जन म्हळ्यार जनन आसूचे जनन आसूचे म्हळ्यार पळय आमी सृश्टी येईल जन तशी तसल जनांक जनार्दन मुक्ती दितलो मुक्तीदायक म्हूण परमात्मू संकर्षण नावारी ब्रह्मालांतसून सृष्टी करयता रुद्रालांतसून लय करयता तागेले रुपार तो पालन कार्य करता हांगा अर्जुनान परमात्माक जनार्दना म्हण आपयलें आनी हांव पळोवका म्हूण लेखील तसलें एक तुवें चतुर्भुज अलंकृत जावन आशिल्लें तुगेलें एक मंगल रूप पळयल्लें देवा हांवें म्हाका संतोश जाल्लो म्हूण तो सांगता भक्तान एक देवाल एक अभ्यास आसता भक्त खंयच्या रुपार ताका चिंतन करताची त्याच्या रुपार तो प्रत्यक्ष जाता भक्त ध्रुवान परमात्माक नारदान सांगिल्लें ते चतुर्भुज रूप देवालें तेंचें चिंतन करून 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 ध्रुवालें तपस्या फल जावन परमात्मान प्रत्यक्ष जाता परमात्मा तेच्या रुपार प्रत्यक्ष जालेलो काय तशी भक्तांक एक देवाल प्रीती ती तांणी खंयच्या रुपार तागेलें आराधन करता अशी तेंच्या रुपार तो दिसता तेची सदा काल परमात्माल ध्याना आसूचे भक्तांक त्या ध्यानांत तांणी खंयची मुर्ती खंयची स्वरूप लेखलां तेंची तांकां दोळ्या येद्रा दिसता काय पुरंदरदासान सांगचे म्हळ्यार कृष्णामूर्ती कण्णा मुंदे निंतिदंतिदे म्हूण सांगून जेवो ಈ ಪರಿಯ ಸೊಬಗು सकडी मस्त रिती ताणें पुरंदरदासान वर्णन केलां ते मुर्ती कशी आसा परमात्माली म्हूण तशी तांकां सदा सर्व काळ परमात्माल ध्यानांतूच तांणी ध्यानांत परमात्माल एक रूप आलोचन करताची निरंतर तेच रूप आलोचन करतना ध्यान करतना तेच रूप तांगेलें ध्येय जावन आसतना परमात्मा संतोश तांकां तेंचें रूप दाखयत म्हूण लेख्या तेतून ते भक्तांगेलो संतोश कितलो ते आनंद कितले ते सांगूं जायत कोणाकय वर्णन करूंक जायच ना
तशी हांगा अर्जुन कृष्णाला परम भक्तो जल्ल देखून कृष्ण परमात्मा अर्जुनाक तो खंयची रूप दाखय म्हणटा पळय तेंचे ताणें दाखयलें. तशी आतां परमात्माक त्या रुपार पळोवन अर्जुन सांगता परमात्माला की देवा म्हाका मना मस्त समाधान जालें, हांव स्वस्थ मनाचो जाल्लो म्हूण सांगता. इत्याक परमात्माला तें सौम्य रूप पळोवन ताका भारी संतोश जाता. परमात्मा निजावन करुणाळू म्हूण म्हणलेलें अर्जुनाक वतस तागेल्यान तुका रवरी म्हणलेलें ना म्हूण अर्जुनाक वतस जाल्यार तो तागेल्या भक्तां खातीर पळय कितले आमी लेखचे परमात्मू सर्व समर्थू जाल्यार आमगेले रितीर पळोवचें गेल्यार तो भक्तां खातीर कितले कश्ट भोगता म्हूण दिसता. कुर्म जाल्लो तो मंदर पर्वत फाटीर व्होवन घेतले पाप, वराह जाल्लो भुंय व्होवन घेतले, मत्स्य जाल्लो नौके पळयना नशी मुळगना नशी पळोवन घेतले ताणें, बुड्डना नशी पळोवन घेतले. तशी कोण तागेले भक्त ताका उडगास करता की तांकां एक क्षण सोण आसना तो तांगेलो उठूं वचता. तशी अर्जुनांगा तेंचे सांगता रस देवा दुर्जनांगेल संहारा खातीर तयार जावन राबिल्ले तुगेले ते विराट रूप पळोवन म्हाका जोर भंय जालेलें जाल्यार परमात्मा केन्नाय म्हणटाची तूं भक्तांगेले अधीन म्हूण सांगून भक्त कशी आपयताची तशी तूं येता म्हणून तशी भक्तांना आपयली तशी येवन तुगेले भक्तांक तूं मोक्ष दितलो. तसल तुगेलें सौम्य रूप पळोवन म्हाका भारी स्वस्थ मन जाल्लें. हांव मस्त चेतरसून घेतलें, भंय जालें म्हाका कळबळ जालेलें. आतां तें पुराय दुखून भायर येवन स्वस्थ चित्ताचो जाल्लो म्हूण सांगून अर्जुन परमात्माले सांगता. फायच्या दिसाक आनी वरलेले श्लोकाचे विशय पळोवया आमी. आज सांगेले गीतामृतधारा परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेतत्. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.